प्रकरण 12वे अखेरची पायरी. मुलाखतीत बाजी मारण्यासाठी काही मूलभूत कौशल्य आत्मसात करणं आवश्यक असतं. उत्कृष्ट बोलता आलं पाहिजे, मुद्दे प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत, भाषा नम्र आणि ओजस्वी असावी, उच्चार शक्यतो शुद्ध, स्पष्ट आणि असखलित असावेत, विचार प्रवाह तर्कशुद्ध असावा असा ठरलेला नियामक असतो. मग काय करायचं? सरळ दादरचे खाजगी क्लास गाठले. त्यांच्या संचालकांना भेटलो. मला नव्या क्लासेसला राज्यघटना शिकवायची आहे अशी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यांनी ते त्वरित मान्यही केले आणि मला एका तासाचे 100 रुपये देऊ केले. 2 तासाचे 3 दिवसांचे 600 रुपये आठवड्याला मिळू लागले. दादासाहेब गायकवाड सेंटर व स्थानिक लोकाधिकार समितीच्या क्लासेसला जाऊनही शिकवायला लागलो. स्वतःचा खर्चही आता भागू लागला व भाषाशैली, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढू लागलं. छबिलदास शाळेत भरणाऱ्या एका क्लासवर इंग्रजी शिकवायला लागलं. त्याची मात्र स्वतंत्र तयारी करावी लागेल. मुंबईत IIM, CA किंवा कॉर्पोरेट लॉचा अभ्यास करणारी डेडिकेटेड मंडळी दिसतात, परंतु MPSC किंवा UPSCच्या अभ्यासाला फुल टाईम झोकून देणारी मंडळी कमी दिसतात. खरं तर मुंबईच्या कॉर्पोरेट जीवनशैलीत सरकारी नोकरीकडे करिअर म्हणून खूप कमी विद्यार्थी पाहतात. काही मोजकी मुलं जॉब सांभाळत या बिनभरवशाच्या अभ्यासाकडे वळतात. त्यामुळे अभ्यासाबाबत गंभीर असणारी आणि फार अक्कळ असणारी मुलं मुंबईच्या स्थानिक क्लासेसमध्ये नसायचे. पण मीही त्यांच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा. शिवाय माझं इंग्रजी म्हणजे रेड्याच्या मुखातील ज्ञानेश्वरीसारखं. त्यामुळे ही मंडळी त्यांच्या कॉन्व्हेंटच्या भाषेत माझी टर उडवायला खोचक प्रश्न विचारायचे. मीही तयारी करून यायला लागलो आणि त्यांना निरुत्तर करणारी उत्तरं देऊ लागलो. मुलाखतीसाठी बायोडेटावर तयारी सुरू केली. महाराष्ट्रातील ज्वलंत घडामोडीचं वाचन सुरू केलं. पुन्हा लोकराज्य, फ्रंटलाईन वाचायला लागलो. द हिंदू वर्तमानपत्राची सवय करून घेतली. विषयाची खोली कळायला लागली. ज्ञानाच्या कक्षा रुंदावू लागल्या. जमेल तेथे वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं ऐकायला जायला लागलो. इंडियन मर्चंट चेंबरच्या छोटेखानी हॉलमध्ये जागतिकीकरण व आर्थिक उदारीकरणावरचे विचार ऐकायला मिळायला लागले. रेबोरो, नाना पाटील, चंद्रा अय्यंगार, अविनाश धर्माधिकारी अशा सनदी अधिकाऱ्यांची भाषणं आवर्जून ऐकली. रेडिओवरचा स्पॉटलाईट कार्यक्रम ऐकू लागलो. टीव्हीवरचे वेगवेगळ्या विषयावरचे डिबेट्स व पॅनल चर्चा दृष्टिकोनात विकसित करू लागल्या. नावाची, गावाची, शैक्षणिक पार्श्वभूमीची, आवडत्या छंदाची सगळी माहिती संकलित केली. त्याच्यावर वेगवेगळ्या अंगानं प्रश्न तयार केले. त्याची जुजबी उत्तरही कागदावर लिहून काढली. उत्तरातून अपेक्षित असे पुढचे नवे प्रश्न तयार होतील याची विशेष दक्षता घेतली. मित्रांसोबत मॉक इंटरव्ह्यू सुरू केले. संतोष पाटीलला सोबत घेतलं व त्याच्या ओळखीनं बड्या अधिकाऱ्यांना भेटायला सुरुवात केली. त्याच्या व्यक्तिमत्वाचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली. संतोष आमच्याबरोबर अभ्यास करायचा, पण त्याचा जास्त वेळ लायब्ररीपेक्षा मंत्रालयातच घुटमटात जायचा. तो राज्यसेवा मुलाखतीला 2 वेळा धडकून आला होता, पण त्याच्या डोक्यात नेहमी उद्योग, व्यवसाय, राजकारण घुमत राहायचं. त्यानं वेळीच आपली वाटचाल बदलली. स्पर्धा परीक्षेला रामराम ठोकला व आज एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलाय. त्याचे लग्गे भारी होते. विद्यार्थी दशेतही त्याच्याकडे मंत्रालयात घुसायला रेडीमेड पास असायचे. संतोषचा राजपत्रित अधिकाऱ्यांचा गोतावळा मोठा होता, त्यामुळे मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता आलं. त्यांच्याकडून मुलाखतीच्या अनुषंगानं टिप्स घेतल्या. मला तो ओळखीनं त्यावेळेचे MPSCचे सदस्य बापट सरांकडेही घेऊन गेला होता. सरांनी दंगलीच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम केलं होतं. त्याच्याकडून जातीय सलोखा, तणावाची परिस्थिती कशी हाताळली जाते, कमिशनरेट व म्युनिसिपल भागातल्या पोलिसिंगमध्ये काय फरक आहे तेही समजून घेतलं. ते गमतीनं म्हणायचे, गणपती बाप्पा ज्याला जे पाहिजे आहे ते त्याला देतो. विद्यार्थ्याला विद्या, धन पाहिजे त्यांना धन, अपत्य पाहिजे त्याला अपत्य, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो. मात्र आम्हा पोलिसांना भरपूर टेन्शन देतो. आणि टेन्शन का देतो तर आमचं त्याच्याकडे पाहण्याचं अटेन्शन चुकीचं असतं. आज पोलीस सेवेत 20 वर्ष अनुभव घेतल्यावर हे मनोमन पटतं. पोलीस खात्यात काम करत असताना रोज नवे प्रसंग, नवनवे प्रश्न घेऊन समोर येत असतात. सगळ्याच प्रश्नांना एकच औषध चालत नाही. प्रसंगानुरूप नवा फॉर्म्युला बनवून उपचार शोधावे लागतात. मात्र थोडी चूक झाली की मात्रा बरोबर लागू होत नाही आणि परिस्थिती चिघळते. समाजातील विषाणू आणि जीवाणू वेळीच ओळखावे लागतात आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता वेळप्रसंगी जहरी मात्र घेऊन त्यांना नेस्तानभूत करावं लागतं. ज्यावेळी अशा औषधांचा अतिरेक होतो त्यावेळी मानव अधिकारावाले ओरड करायला लागतात. ज्यावेळी डॉक्टरांचा उद्देश संशयास्पद असतो त्यावेळी आजार बळावतात व जुजबी इलाजही चालेनासे होतात. सरांचं विश्लेषण चपलक होतं. जुन्या जाणत्या अधिकाऱ्यांशी साधलेल्या रचनात्मक संवादामुळे माझ्या संकल्पना अधिक स्पष्ट होऊ लागल्या. फील्डवरची आव्हानं अधिक चांगल्या रीतीनं कळायला लागली. आता मुख्य परीक्षेच्या निकालाची आणि मुलाखतीसाठीच्या कॉलची मी आसुरल्यासारखं वाट पाहत होतो.
मुलाखतीबरोबर पुन्हा पूर्वपरीक्षेची तयारी सुरू होती. नाही कॉल आला तर पुन्हा नव्यानं बसायचं आणि लढायचं, एजबार होण्याच्या अंतिम क्षणापर्यंत. हे सगळ्या लढव्या आणि हार न मानणाऱ्या या क्षेत्रातील अभिमन्यांचं सूत्र मी अंगीकारलं होतं. पांडू पाटीलही मुंबईत तयारीला आले होते. संध्याकाळच्या वेळी कंटाळानं वाटायचं, त्यावेळी टुकाऱ्या करायला बाहेर पडायचो. आनंद सिनेमामध्ये राजेश खन्ना जसं भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीला भिडायचा, तसे आम्ही काय कानगुडे इकडं कुठं म्हणून धावपळीत असणाऱ्या मुंबईकराला भिडायचो. पिपात मेले ओल्या उंदीर, माना पडल्या मुरगुळा विन, या मेर्ढेकरांनी केलेल्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या त्रासलेल्या मुंबईकराला हा प्रकार आवडायचा नाही. तो त्रासिकपणे आमच्याकडे पाहून पुन्हा निघून जायचा. त्याला 6:13 लोकल पकडायची असायची, त्यामुळे तो 10-15 सेकंद अशा कुचकामी फालतू प्रश्नात दौडायचा नाही. ताजच्या मागे असणाऱ्या बगदादीमध्ये 20 रुपयात चिकन तंगडी मिळायची. ती मारून मुटकून शाकाहारी होतो, पण मित्रांसोबत रविवारी बगदादीला जाण्याचा प्लॅन ठरलेला असायचा. पी आर व शिवाजी दोघेही स्वस्त मिळालेली लालभडक रंगाची ती तंगडी तोडता दमायचे. ही एवढी मोठी तंगडी कुठून त्या दुकानात यायची याचं कोडं मला अजूनही सुटलेलं नाही. अलीकडे एक सिनेमा पाहिला होता, त्यात स्वस्तात मिळणारी चवदार कावळा बिर्याणी खातानाच सीन आहे. असाच काहीतरी फसवणुकीचा प्रकार त्यावेळी होत असावा. मी बेचव मिक्स व्हेजवर ताव मारत त्या तंगडीच्या उत्पत्तीबद्दल चित्रविचित्र तर्क लावायचो. जेवल्यावर गेटवेवर चक्कर असायची. कुलाबा कॉजवेवर रात्रीचे शृंगार करणारी, फुटपाथावर झोपणारी जोडपी पायदळी तुळवली जाणार नाहीत याची दक्षता घेत रूमवर परतायचो. दिनचर्या बरी चालली होती. मुख्य परीक्षेच्या निकालाची उत्कंठा वाढत होती. अखेर UPSCच्या परीक्षेचा मुख्य परीक्षेचा निकाल लागला. मुलाखतीसाठी माझी निवड झाली. दिल्लीच्या तख्तावर स्वारी करण्याची वेळ आली. लाखातून हजारात आलो होतो. शेकड्यात जाण्यासाठी शेवटचा स्प्रिंट मारायचा होता. मुलाखतीसाठीची लगबग सुरू झाली. ही तयारी लगीन घाईनं करायची असते. टायपासून जोड्यापर्यंत खरेदी करायची होती. दिल्लीचं ट्रेनचं रिझर्वेशन करायचं होतं. राजधानीत महिनाभर राहायला जागा शोधायची होती. SISC मध्ये मॉक मुलाखती सुरू झाल्या. अनेक तज्ज्ञ ज्येष्ठ अधिकारी कॅम्पसमध्ये येऊ लागले. गटचर्चा सुरू झाल्या. वातावरण मुलाखतमय झालं. बाह्य आणि आंतरिक दोन्ही आघाड्यांवर तयारी सुरू झाली. बाह्यमध्ये शर्ट, पॅन्ट, टाय ते बुटापर्यंत प्रत्येक गोष्टीवर व्यक्तिनुरूप अक्कल पाजळली जात होती. पूर्वी मुलाखतीत कोणाची कशी फजिती कोणत्या कारणावरून झाली होती याच्या आख्यायिका रसभरीतपणे सांगितल्या जायच्या. हॉबी किंवा आवड हा मात्र गहन असा व्यक्ती सापेक्ष विषय होता. यात प्रत्येकानं आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे छंदाची निवड केलेली असायची. खारगे सरांनी पूर्वी त्यांच्या मुलाखतीसाठी गड किल्ल्यांना भेटी देणे छंद लिहिला होता व त्यांना मुलाखतीस बक्कळ गुण मिळाले होते. म्हणून काही जणांनी हा छंद पुन्हा लिहून बकरी वाचायला सुरुवात केली. खरं तर आवडीचा छंद आपल्या उपजत प्रवृत्तीशी निगडीत असतो. फावल्या वेळात आपल्याला नैसर्गिकपणे सहजपणे काय करायला आवडतं, आपलं मन कशात गुंततं, कोणत्या गोष्टीबाबतची ओढ आपल्याला अस्वस्थ करते व ती केल्याशिवाय चैन पडत नाही, झोप लागत नाही, अशी आपल्या व्यक्तिमत्वाला सकारात्मकपणे चिटकलेल्या आवडीला छंद म्हणतात. असा छंद लिहायचा सोडून प्रत्येकजण काहीतरी भव्य दिव्य लिहिण्याचा आटापिटा करतात आणि मग त्यासाठीचे द्राविडी प्राणायाम सुरू होतात. एका मित्रानं तर डे ड्रीमिंग असा आगळा वेगळा छंद लिहिला होता. त्याला सिंगमसारखे अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रसंग दिवसा डोळे उघडे असताना दिसायचे. याच्या स्वप्नाळू विचारांना मुलाखतीत कितपत खतपाणी मिळेल याची शाश्वती नव्हती. दुसऱ्या एकानं पेंटिंग आणि शिल्पकला छंद लिहिला आणि ऐनवेळी इतर अभ्यास सोडून त्यानं मुंबई आणि दिल्लीतलं सगळं वस्तू संग्रहालय, चित्रांची प्रदर्शनं पालती घालायला सुरुवात केली. मी SISC मधला मॉक दिला. फार समाधानकारक झालं नाही. पॅनलनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं. करंट इव्हेंटमध्ये कच्चा होतो. फ्रंटलाईन, हिंदू अजून नेटानं वाचायला सल्ला दिला गेला. इंग्रजी खूप सुधारेल याबाबत ते सांशक होते, त्यामुळे मराठीतच शक्यतो मुलाखत द्यावी असा सल्ला देण्यात आला. कसार साहेबांना भेटून कसोबसं निजामुद्दीन एक्सप्रेसचं सेकंड क्लास स्लीपरचं रिझर्वेशन मिळालं. 28 तासांचा दिल्लीचा प्रवास सुरू झाला. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बसण्याचा पहिलाच प्रसंग होता. हातात पुस्तक, कागदपत्र व कपड्यांनी भरलेली पत्र्याची पेटी घेऊन बर्थ शोधला. 3 टायर्स मधल्या वरच्या बर्थवर सीट नंबर आला होता. खाली 2 उत्तर भारतीय महिला पूर्ण बर्थवर ऐसपैस बसल्या होत्या. मला हेही माहीत नव्हतं की वरच्या बर्थवर नंबर आला तरी आपण दिवसभर खालच्या बर्थवर बसू शकतो. जन्मजात निवडण्यामुळे त्या महिलांना विचारणार कसं? काही वाकडे तिकडे बोलल्या तर अंग मोडून वरच्या बर्थवर दिवसभर बसून मुलाखतीच्या दिव्यासाठी सिद्ध होण्याचा प्रयत्न करत होतो. रात्री थोडा डुलका लागला, पण बर्थ खाली ठेवलेल्या पेटीतली सारी ओरिजिनल प्रमाणपत्र चोरीला जातील काय याचीच भीती वाटत राहिली. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. भलता उकाळ आणि ऊन होतं. महाराष्ट्र सदनवर SISCतील मंडळी उतरली होती. टॅक्सी पकडली. टॅक्सी मीटर जसं वाढायचं तसं हृदयाचे ठोके सुद्धा वाढायचे.
MPSC मुलाखतीवेळी सलूनवाल्याशी वाद घातला होता व त्यावेळी मुलाखतीचा बोऱ्या वाजला होता. इथल्या टॅक्सीवाल्या भैयाशी वाद न घालता 250 रुपये देऊन सदनावर उतरलो. एका नॉन AC रूममध्ये 8 जण उतरले होते. त्यात मी 9वा वाढलो. अंगाची लाही झाली होती. थंड शावरखाली आंघोळ केली. थोडं बरं वाटलं. फ्रेश होऊन सदनातील तात्पुरत्या मुलाखत तळावर दाखल झालो. दिल्लीचं तख्त कसं फोडायचं याचं प्रत्येक जण आपल्या परीने विवेचन करत होता. वाजीरामाच्या क्लासला सर्वांनी प्रवेश घेतला होता. मी 2800 रुपये भरून क्लासला प्रवेश घेतला. माझ्यासारखे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक जण तेथे वेगवेगळ्या नोट्स आणि तज्ज्ञाच्या मदतीनं अपेक्षित प्रश्नांना कसं भिडता येईल याची तयारी करत होते. काही मुलं हायपाय वातावरणातील होती, काही मध्यमवर्गीय आणि फार थोडी माझ्यासारखी खेडूत. पण गुदमरत होतं. पळून गावाकडे जावं असंही वाटायला लागलं. पण शेंडी फुटो की पारंबी असा निश्चय करून आलो होतो. आता मुलाखतीला काय घाबरायचं? वाघाला वाघ्या म्हणा किंवा वाघोबा, तो खाणारच होता. मुलाखत जवळ येत होती. सरावानं थोडी थोडी उत्तरं जमायला लागली होती. दिल्लीत कमालीचा उकळा असतो. त्यात मे महिना म्हणजे सूर्य आगोगतो. रूमर फॅन होता, पण उकाड्यानं घामाची आंघोळच व्हायची. रात्र तगमगतीत जायची. तरी महिन्याभराच्या मुक्कामानं गरम हवेची सवय जडली. मुलाखतीसाठी आलेली मंडळी पॅनेल वाईज विश्लेषण करून प्रश्न कोणत्या अंगानं विचारले जातील यावर खलबलत करायची. प्रत्येक पॅनलच्या विचारधारेची, गुणदोषांची सखोल चर्चा व्हायची. कोण लेफ्टिस्ट आहे, मग त्याला कसं रोखायचं, न येणाऱ्या प्रश्नांना बगल देऊन आपल्या प्रावीण्याच्या प्रांतात कसं आणायचं याचं नियोजन केलं जात होतं. चालू घडामोडींचा किस वाढला जात होता व कोणत्या बातमीवर कशा वल्गना करायच्या याचे अंदाज बांधले जात होते. पॅनल पसंतीचं यावं यासाठी जवळच्या लक्ष्मीनारायण मंदिरावर काही जणांच्या गिरट्या वाढू लागल्या होत्या. सायंकाळी दिल्ली गेटच्या हिरवळीवर आडवं पहुडल्यावर समोरचा साऊथ ब्लॉक व नॉर्थ ब्लॉक आकर्षित करायचा. प्राधान्यक्रमाने शेवटी लिहिली जाणारी सेवा म्हणजे सेक्रेटरी सर्व्हिस. फायनल मटेरियलमध्ये ढेक्का आलो आणि या सेवेत नंबर लागला तरी दिल्लीच्या सचिवालय कक्षात अधिकारी अर्थात बाबू व्हायचा योग येणार होता. दिल्लीच्या VIP कल्चरमधल्या लाल निळ्या अंबर दिव्यांच्या गाड्या डोक्यामध्ये असा आक्षेपाचा प्रकाश पाडून जायच्या. तात्या अधूनमधून पोस्टकार्ड पाठवायचे. दिल्लीचा पत्ता घेऊनही त्यांनी पोस्टकार्ड पाठवलं. फोन करायचा म्हटलं तर ट्रंक कॉल बुक करावा लागायचा आणि 2-2 तास उभा राहून फोन लागायचाच नाही. पोस्टकार्ड निदान आठवड्याभरात मिळायचं. यावेळेच्या पोस्टकार्डात माझ्या 7वी शिकलेल्या बापानं काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. घरातली परिस्थिती, सीमाताईच्या लग्नानं उभा राहिलेला कर्जाचा डोंगर, शेतीला हुमणी किड्यानं आलेली नापिकी आणि माझ्याकडून असणारी त्यांची अपेक्षा त्यांच्या मोडक्या तोडक्या मराठीतून लिहिलेल्या शब्दातून प्रतीत होत होती. मला गावी सगळेजण भावड्या म्हणतात. तात्यांनी पत्राचा शेवट एका पेटवणाऱ्या ओळीने केला होता. भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला बघायचं आहे. म्हणजे अडाणी बापाचं हे वेड स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधीच पेकाट मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो होतो. आता इथून मोकळ्या हाती परतायचं नाही. मुलुकगिरी गाजवूनच द्यायची अशी साक्ष शरीराच्या प्रत्येक रोमारोमात दिली आणि तो मुलूक मैदानाचा दिवस उजाळला. व्यवस्थित इस्त्री करून घडी केलेला वेश परिधान केला. घासून पुसून दाढी केली होती. मिशा सलग नव्हत्या. त्यांना थोडासा तलवार कड मारला. लाईट निळा शर्ट व नेव्ही ब्ल्यू पॅन्टवर काळा पट्टा व ऑक्सफर्ड पॅटर्नचा बूट असा एकूण पेहराव केला. टाय घालायचा की नाही हेही दोन्ही मनामध्ये अजून होतं. शेवटी 3 ते 4 वेळा समोसा नॉट बांधून टाय घालायचा प्रयत्न केला. मात्र टायच्या लांबीनं गोंधळ घातला. कधी तो आखूड तर कधी लांब व्हायचा. 4 वेळा गाठ बांधल्यानं तोही चरगळून गेला. वैतागून टायचा नाद सोडला. सर्टिफिकेट आणि कागदपत्रांची फाईल घेतली व सायकल रिक्षा पकडून धोलपूर हाऊस गाठलं. UPSCच्या इमारतीत तसा पहिल्यांदाच प्रवेश करत होतो. नोटीस बोर्डवर नाव तपासलं. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रन यांच्या बोर्डासमोर नाव पाहताच कापर भरलं. दरदरून घाम सुटला. सुरेंद्रनाथ हे त्यावेळी UPSCचे चेअरमन होते. त्यांचं माध्यम इंग्रजी नाही. त्यांच्या बाबतीत लष्करी अधिकारी पूर्वग्रह बाळगतो व गुन्हेही कमी देतो अशा काही अप आणि अनुभव कानी पडले होते. मी आतमध्ये गेलो. बापूही पोहोचला होता. तोही माझ्यासोबतच सुरेंद्रनाथांच्या सावजांपैकी एक होता. त्याचं दुसरं एक अवजड दुखणं होतं. गुटख्यांच्या व्यसनानं इतका पोखरला होता की सलग 2-3 तास गुटख्याविना काढणं हे त्याच्या दृष्टीनं दिव्य होतं. कारकुनाजवळ बसून मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. आवश्यक त्या प्रती सरकार दप्तरी जमा केल्या व पॅनलच्या कॉन्फरन्स रूम बाहेरील छोटेखानी सभागृहात दाखल झालो. बापूचा संयम संपला. त्यानं गुटख्याची पुडी फोडलीच. मात्र संयतपणे 10 मिनिटं गुटख्याचा स्वाद घेतल्यावर त्याला तरतरी आली. सोबतीला तो टूथब्रश व आणि टूथपेस्ट घेऊन आला होता. तोंडाचा भपकारा येऊ नये म्हणून बाथरूममध्ये जाऊन मस्त ब्रशही करून आला. सभागृहाला लागून पॅनलची कॉन्फरन्स रूम होती.
मुलाखतीसाठी उमेदवारांना क्रमवारपणे बाहेर बाकावर बसवलं होतं. साधारणपणे 30 ते 35 मिनिटं प्रत्येक उमेदवाराची मुलाखत चालायची. माझ्या पुढे एक नागपूरचा उमेदवार होता. दिल्लीच्या उकाड्यातही तो 3 पीस सूटमध्ये मुलाखतीसाठी आला होता. स्मार्ट दिसणाऱ्या व अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या उमेदवाराची सहज ओळख काढली. तो पट्ट्या भलता हुशार होता. त्याचं अकॅडमिक रेकॉर्ड अचंबित करणारं होतं. त्यानं मुंबईच्या IIT-मधून BTech केल्यानंतर अहमदाबादच्या IIM-मधून MMS केलं होतं. सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी अमेरिकेतल्या एका मल्टीनॅशनल कंपनीचा गलेगट्ट पगाराच्या नोकरीची ऑफर त्यानं धुडकावून लावली होती. आम्ही आमचाही बायोडेटा चोरून पाहिला. आमच्या डिग्रीमध्ये फक्त एकच पदवी, ती पण BA इतिहास, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. इंद्राचा ऐरावत व गंगू तेल्याची घोडी अशी मला त्याची आणि माझी जोडी भासू लागली. अगोदरच असणारा न्यूगंड असा अधूनमधून प्रसंग आणि व्यक्तिगणिक उसळी मारायचा. अशावेळी तात्याचं पत्र काम करायचं. हळूच पत्र काढून बापाच्या पत्रातील शेवटची ओळ वाचली आणि मग काय वीज पेटली. ऊर्जा नसानसात भिनली. आत्मविश्वास जागृत झाला आणि माझा नंबर आला. मी हळूच दरवाजा ढकलला व उच्चारलो, "मे आय कम इन सर?" मान वर न करता चेअरमननी "यस प्लीज" म्हणून आत बोलावलं. हातातली फाईल सांभाळत तरा खुर्चीपर्यंत गेलो आणि सर्वांना "गुड मॉर्निंग सर" म्हणून अभिवादन केलं. इथली मुलाखतीची पद्धत भारीच होती. उमेदवाराची खुर्ची पॅनलच्या टेबलापासून काही अंतरावर ठेवली होती. अशा बैठक व्यवस्थेमुळे तुम्ही पॅनलला नखशिकांत दिसता. तुमची पायाची चूळ, बसण्याची पद्धत आणि एकूण देहबोलीवर असणारा प्रभाव काही क्षणात पॅनलच्या ध्यानात येतो. मला बसण्याचा इशारा करण्यात आला. माझ्या शेजारच्या खुर्चीत एक महिला येऊन विराजमान झाल्या. माझ्याशी त्यांची मिसेस कुलकर्णी म्हणून ओळख करून देण्यात आली. त्या आमच्यासाठी इंटरप्रिटेट होत्या. माझं मराठी माध्यम असल्यानं त्यांना आमचं संभाषण अनुवादित करायचं होतं. म्हणजे पॅनल इंग्रजीत विचारणार, कुलकर्णी मॅडम मराठीत करून आम्हाला सांगणार, आम्ही मराठीत उत्तर देणार, ते मॅडम पॅनलला इंग्रजीत करून सांगणार. अशी आमची दळभित्री परिस्थिती. चेअरमननी फार वेळा बायोडेटा पाहिला नाही, कारण पाहण्यासारखं त्यात काही नव्हतंच. NCC सर्टिफिकेट, नेमबाजी स्पर्धेत विद्यापीठात रौप्य पदक, BAची डिग्री आणि समोर गावरान मुलगा, दॅट इज दॅट. त्यांची गुगली टाकले. "मिस्टर नारायण, यू हॅव ऑप्टेन मराठी मीडियम फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट who speak in English?" मी गडबडलो. "सर, आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड. माय इंग्लिश इज नॉट दॅट गुड. माय एक्सप्रेस माय सेल्फ इन माय मदर टंग प्लीज." माझं उत्तर द्या व भीक मागणाऱ्या पामराप्रमाणे दयनीय व गुळमळीत होतो. ते पुन्हा आग्रहाने म्हणाले, "यू ट्राय इन अ ब्रोकन इंग्लिश मिस्टर नारायण." आता दुसऱ्यांदा त्यांनी मला माझ्या बापाच्या नावानं बोलावलं होतं. कदाचित महाराष्ट्रात आडनाव, स्वतःचं नाव व नंतर बापाचं नाव लिहिण्याची पद्धत असते. माझ्या नावाचा शेवटही नारायण न होत होता. त्यामुळे पॅनलचा गोंधळ झाला असावा असा माझा भ्रम झाला. मला राहावलं नाही. मी धाडसानं बोललोच, "सर, नारायण इज माय फादर नेम. माय नेम इज विश्वास." पण हे माझं धाडस खूप महत्त्वाचं होतं. मागच्या वर्षी अविनाश हदगलची अशीच गल्लत झाली होती. पूर्व मुलाखतभर त्याला रामराव म्हणून वडिलांच्या नावानंच बोलावलं होतं. नावात काय आहे म्हणून त्यानंही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जातेवेळी चेअरमननी त्याला "थँक्यू अविनाश" म्हणून निरोप दिला होता आणि मार्कही जोजबी दिले होते. या सगळ्या गोष्टीचं चवीरच्यावर मुलाखतीच्या तयारीच्या वेळी झालं असल्यानं प्रसंगावधान राखून मी माझ्या नावाची दुरुस्ती करून घेतली. शेवटी मनात म्हटले, आम्हालाही माकडा आणि टोपीवाल्याची गोष्ट आमच्या पूर्वजांनी म्हणजे जुन्या उमेदवारांनी सांगितलेली आहे. इंग्रजीचा आग्रह पॅनल सोडत नव्हतं. इथे न्यूगंड सोडणं महत्त्वाचं होतं. मी "आय विल ट्राय सर" म्हणून होकार देऊन टाकला. सुरेंद्रनाथाच्या चेहऱ्यावरचं बेरकी स्मित हास्य माझ्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी माझा बायोडाटा पुन्हा पाहिला व मला इंग्रजीत विचारलं, "मिस्टर नारायण, सॉरी मिस्टर विश्वास, you are graduated in 1993. No future degree. What were you doing this long 4 years? Were you exclusively preparing or civil services?" आणि मी त्वरित उत्तर दिलं, "Yes sir. Simultaneously, I am doing some constitutive social work for positive change in my village. The village are affected by many negative, distributive and backward tendencies. The dirties and the ill have brought pessimism and length resulting in addiction and delinquency mainly in youth. Sir, we have established in NGO at my village which works for the upliftment of the rural youth as well dissemination rational, scientific and valuable ideas amongst rural folks. We have made in the beginning by the establishing well-equipped library and study center for the student preparing for SSC, HSC and various other competitive examination.
मी हे सगळं एखादं मात न अडखळता अस्खलित इंग्रजीत फाळफाळ बोलत होतो. या माझ्या उत्तरानं पॅनलमधील इतर मंडळींनी चष्म्याच्या वरच्या भागातून माझ्याकडे कौतुकानं पाहिलं. सुरेंद्रनाथ तर हसून म्हणाले, मिस्टर विश्वास, यू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, व्हेरी गुड. पण त्यांना मी आता कसं सांगू की उत्तर मी घोकून पाठ करून ठेवलं होतं. ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतो आहेस हा अपेक्षित प्रश्न होता. सर्वसाधारणपणे सर्व उमेदवारांना विचारला जातो आणि अशा फुलटॉस बॉलवर मी षटकार लावणं हे स्वाभाविकच होतं. माझं खरं इंग्रजी लगेचच सुरू झालं आणि माझं पितळ उघडं पडलं. समोरच्या पॅनलमध्ये अब्राम हे महाराष्ट्र केडरमधील IAS अधिकारी होते. त्यांनी माझे ऐच्छिक विषय विचारले. मराठी साहित्य एक ऐच्छिक विषय असल्याचं कळताच त्यांनी मला दुसरा बाउन्सर टाकला. मिस्टर विश्वास, कॅन यू एक्सप्लेन वाय द ड्रामा घाशीराम कोतवाल बिकम अ कॉन्स्टिट्युएन्सल? उत्तर मला ठाऊकच होतं, पण सांगायचं कसं यात गोंधळलो. मी अडखळत सुरुवात केली. सर, घाशीराम कोतवाल इज अ मराठी प्ले रायटर बाय विजय तेंडुलकर in 1972 as a response to the rise of the Shivsena. The play accused controversy because some people of the believed that is the hurt the feeling of a Chitpavan Brahman community and that is a showed the statements Nana Fadawnis as a behind woman person. एकतर उच्चारात गोंधळ, शिवाय बिहाइंड वुमॅनचा अर्थ पॅनलला लागेना. मी कुलकर्णी मॅडम कधी कटाक्ष टाकला म्हणालो, मॅडम प्लीज त्यांना बिहाइंड वुमॅन म्हणजे स्त्री लंपट असं सांगा. मॅडमने त्या शब्दाचं वुमॅन इज सर असं स्पष्टीकरण देताच थोडासा हाशा फुटला. मी थोडा रिलॅक्स झालो. बॅट स्थिर झाली होती. अण्णा हजारेचं आंदोलन त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर चर्चेला होतं. मला त्यांनी अण्णांच्या राळेगण सिद्धीच्या प्रयोगाबद्दल विचारलं. सुदैवाने मी मित्रांसोबत राळेगण सिद्धीला जाऊन 2 दिवस राहिलो होतो. तिथली नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी व श्रमदान यांच्या माध्यमातून गावाची बदललेली मानसिकता, लोकांचं आर्थिक स्वावलंबन व पाणी अडवा पाणी जिरवा योजना व त्रिसूतीचं मराठीतून मुद्देसूद विश्लेषण केलं, जे कुलकर्णी मॅडमने बेमॉलपणे इंग्रजीत रूपांतर करून पॅनलला ऐकवलं. खाजगीकरण व जागतिकीकरणाचा ग्रामीण व्यवस्थेवर कसा परिणाम होईल व त्यातून समाजातील तळागाळातल्या लोकांच्या जीवनात कसा फरक पडेल हा अत्यंत सचोटीचा प्रश्न होता. मी घटनेतल्या तरतुदी, मूलभूत हक्क, स्टेट या संकल्पनेची व्याप्ती अशा अंगानं जागतिकीकरण व खाजगीकरणाची सकारात्मक व नकारात्मक दोन्ही अंग विशद केली. मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सुविधापासून ते शहरीकरणाच्या आक्रमणापर्यंत हा प्रश्न व्यवस्थित हाताळला. 5 मिनिटं एकाच प्रश्नाची घेतली. युनोची पुनर्रचना कशी करता येईल या आंतरराष्ट्रीय विषयावरच्या प्रश्नावर मात्र माझी भंभेरी उडाली. रचनाच व्यवस्थित माहीत नसल्यानं पुनर्रचना कशी सांगणार? पुढचा प्रश्न इतिहासावरचा होता व थोडा खोचकही होता. भारतीय इतिहासातल्या कोणत्या महनीय व्यक्तीनं तुम्हाला भुरळ घातली? विच पर्सनॅलिटीज इन इंडियन हिस्ट्री फॅक्सियन्स यू? इतिहासाचा आवाका मोठा, त्यात असणारी कालखंडनीय व्यक्तिमत्व, महत्तेमध्ये, पराक्रमामध्ये, विद्वत्तेमध्ये एकापेक्षा एक सरस. मी क्षणभर विचार केला, उत्तर दिलं. वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यावर व विचारांवर 3 महनीय व्यक्तींचा प्रभाव. एक छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे महात्मा गांधी व तिसरे आंबेडकर. पुढचा प्रश्न याच प्रश्नाला धरून होता. काय फरक होता गांधीजी व बाबासाहेबांच्या अस्पृश्यांच्या उद्धारासंबंधीच्या धोरणामध्ये? तुम्ही कोणाच्या विचारांचा जास्त पुरस्कार करता? नेमकं उत्तर देणं जिकरीचं होतं. मी सुरुवात केली. दोघांनी सामाजिक न्याय व समतेवर आधारित समाज रचना अभिप्रेत होती, पण दोघांचंही उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग व साधन वेगवेगळी होती. गांधीजींना जाती व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणायच्या होत्या, तर आंबेडकरांना तिचं समूळ उच्चाटन करायचं होतं. आंबेडकरांच्या मध्ये जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत अस्पृश्यता राहील. गांधीजींनी उच्चवर्णीयांच्या मतामध्ये परिवर्तन आणण्यासाठी सत्याग्रह केले, उपोषण केले. मात्र आंबेडकरांनी सत्याग्रह हे या क्षेत्रासाठी कुचकामी हत्यार आहे असं प्रतिपादन केलं. दोघांची मतमतांतर जातीय निवाड्याच्या वेळी शिगेला पोहोचली. गांधीजींना हिंदू धर्मांतर्गत अस्पृश्यता संपुष्टात आणायची होती, तर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन या रोगावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. उत्तर बरं जमलं होतं. पुढचा प्रश्न माझ्या राजाबद्दल होता. त्यांचं नाव घेतलं की अभिमानानं उग्र भरून येतो. नसा ताठरतात आणि धमण्यातून रक्त सळसळायला लागतं. त्या शिवरायांसंबंधी पॅनलचं पुढचं गुगली टाकले. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ स्वराज्य अँड व्हाय शिवाजी इज द कन्सिडर्ड टू बी द ग्रेट नोबेल किंग? हा प्रश्न एकदाच मी हरकरलो. मला माझ्या अभिमानासंबंधी, अख्ख्या महाराष्ट्राच्या दैवतासंबंधी बोलायला कुठून सुरुवात करावी हा प्रश्न पडला. मी माझ्या मायबोलीतून सुरुवात केली. सर्वसामान्य रयतेसाठी निर्माण केलेलं सार्वभौम कल्याणकारी राज्य म्हणजे स्वराज्य होय. जनता ही स्वराज्याची मालक आणि राज्यकर्ता म्हणून मी स्वराज्याचा विश्वस्त अशी भूमिका छत्रपती शिवाजीरायांनी जोपासली. शिस्तबद्ध लष्कराचा व संचारात्मक प्रशासनाचा उपयोग करून शिवरायांनी निर्माण केलेली सुधारणावादी आणि प्रभावशाली यंत्रणा म्हणजे स्वराज्य.
त्या काळात प्रचलित महिलांना युद्धातील लूट समजणं, धार्मिक स्थळांचा विध्वंस करणं, गुलामगिरी आणि जबरदस्तीनं धर्मांतर अशा प्रथांना व परस्परांना महाराजांनी प्रतिबंध घातला. छत्रपती शिवाजींचं जीवनचरित्र हे एक चमत्कार आहे. एका जन्मात एवढ्या सगळ्या उपलब्धी निर्माण करणं हे अचंबित करणार आहे. एका जन्मात एवढ्या सगळ्या उपलब्धी निर्माण करणे अचंबित करणार. त्यांनी युद्धशास्त्राचे नियम बदलले, कामाची विभागणी केली, कररचना बदलली, वशिलेबाजी व भ्रष्टाचाराचं उच्चाटन केलं, नैतिकता, शिस्तबद्धता आणि विश्वसनीयता प्रशासनाचं स्रोत बनवलं, समतेचे तत्व नाकारले. त्यांचं शेतीविषयक धोरण, पर्यावरणीय नीती, नवीन गोष्टींचा पुढाकार, सहकार्यांना प्रेरणा, आदेशाची साखळी, अधिकार व कर्तव्य, त्यांचा समतोल, गनिमी कावा, गुप्तहेर खातं, घोडदळ व आरमारांचा प्रभावशाली वापर, त्यांचं नियोजन, नेतृत्व, समर्पण, दूरदृष्टी, व्यापार नीती, गडकिल्ल्यांची उभारणी, महिला व भिन्न धर्माविषयींचा आदर, या व अशा सगळ्या विलक्षण आणि पुरोगामी वैशिष्ट्यांनी यांचं वेगळंपण उठून दिसतं. त्याच्या उक्ती आणि कृतीतून त्यांच्या महान आणि थोर व्यक्तिमत्व जागोजागी प्रगट होतं. खरं तर त्यांना भारताच्या आधुनिक राष्ट्रवादाचे आणि धर्मनिरपेक्ष स्वराज्याचे संस्थापक म्हणणं अधिक उचित होईल. खरं तर छत्रपती शिवाजींच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी 22 वर्ष मुघलांशी केलेल्या संघर्षातच शिवाजींनी रुजवलेल्या राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांची प्रचिती येते. मी बोलत असताना पॅनलनी माझं उत्तर थांबवलं. या माझ्या शक्तिस्थळांच्या प्रांतात मला फार वेळ मुलाखतगिरी करू द्यायची नव्हती. यानंतर मुलाखतीची दिशा अपेक्षेप्रमाणे नेमबाजीकडे वळली. बायोडेटामध्ये विद्यापीठ पातळीवर रौप्य पदक असल्याने या विषयाची माझी चांगली तयारी होती. यावरचा प्रश्न असा होता की व्हॉट डू यू हॅव इनसाइड यू हिट द बुल आईस? टार्गेटवर अचूक नेम साधता येईल असे कोणते गुण तुझ्यात आहेत? नेमबाजीत शरीर पूर्णपणे स्थिर ठेवण्याचा सराव करावा लागतो. चाप खेचणारे बोटच फक्त हालायला हवे. तुमची शास्त्र, तुमच्या गोळ्या व तुमचं टार्गेट सगळं काही वेगळं असतं. प्रतिस्पर्ध्याच्या क्षमतेच्या विचारापेक्षा स्वतःच्या नेमबाजीच्या तंत्राकडे पूर्ण लक्ष लावलं तर लक्ष साध्य होतं. मी उत्तर दिलं, सर माझ्याकडे परकोटीचा संयम आणि मनावर कठोर नियंत्रण आहे. मला ट्रिगर व्यवस्थित खेचता येतो. अचूक व उत्तम नेम धरण्याचा माझा सराव आहे. मी काय झालं किंवा काय होणार आहे यापेक्षा मी काय करतो आहे यावर माझं पूर्ण लक्ष असतं. मी माझ्या क्षमतेविषयी सांशक नाही. माझी इच्छाशक्ती दृढ आहे. मनाची शिस्त हाच माझ्या कौशल्याचा कणा आहे. मी पॉज घेऊन मराठीतून बोलत होतो. कुलकर्णी मॅडम त्याच आवेशानं ते इंग्रजीत पॅनल समोर मांडत होत्या. अर्धा तास उलटून गेला. लेजर सुरेंद्रनाथांनी आखरी सवाल, मिस्टर विश्वास मैं आपसे हिंदी में पूछूंगा म्हणत विचारलं, इस दुनिया में आप क्यों आए हो, थोडं एक्सप्लेन कीजिए. हा अनाकलनीय प्रश्न होता. मी थोडा गांगारलोच. इनिंगमधला शेवटचा बॉल होता आणि सेंचुरीसाठी 5 धावा हव्या होत्या. षटकार मारायला पर्याय नव्हता. पण काय उत्तर देणार? या जगात आणायला एकतर ईश्वर आणि दुसरे आई वडील जबाबदार. मी स्वतःहून थोडं झालोय. पण मला प्रश्नाचा रोग समजला. पॅनलला मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट विचारायचं होतं. त्यांना माझी भविष्यकाळाची दिशा जाणून घ्यायची होती. कलेक्टर, कमिशनर होण्यासाठी आलो आहे असं उत्तर दिलं असतं तर कदाचित माझी भौतिक पातळी कळली असती. जनतेची सेवा करायची आहे, जनतेसाठी कामं करायचं यासाठी आलो असं म्हटलं असतं तर ते पडथळीतलं बेगडी वाटलं असतं. मी माझ्या भूतकाळाकडे डोकावून पाहिलं. ठिगळं लावलेल्या चड्डीपासून सुरुवात करून धोलपूर हाऊसमधल्या उच्चभू अतिवृष्ट मंडळींसमोर देशातल्या सर्वोच्च सेवेसाठी पात्र करणाऱ्या मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो. मला महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापकांनी शिकवलेली ला मांचाची कविता आठवली. ती मला वाचताक्षणी एवढी भावली होती की मी ती तोंडपाठच केली होती. मी पॅनलला सांगितलं, सर मला वाटतंय माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मला माझ्या शिक्षकांनी शिकवलेल्या या कवितेत आहे. आपली परवानगी असेल तर मी ती कविता आपल्याला म्हणून दाखवायची इच्छा आहे. पॅनलनी परवानगी दिली व त्या कवितेचा तजलेदार, पेटवत्या, प्रभावशाली, प्रेरणादायक ओळी मी पॅनल समोर आवेशानं उद्धृत केल्या. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनब्रिटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याच्याशी मला युद्ध करायचं आहे. टू बिअर विथ अनबिरेबल सॉर, कोणालाही सहन न होणारं दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रीव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूरवीर जाण्यास कचरतात तिथे मला धावून जायचं आहे. टू राईट द अनफॉरगिव्हेबल रॉंग, जे अक्षम आहे त्याला मला दुरुस्त करायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड द चेस्ट फ्रॉम द ऑफर, पवित्र आणि सत्य आहे त्यावरच मला निष्ठ व प्रेम ठेवायचं आहे. टू रीच दॅट अनचिरेबल स्टार, जो दूरवरचा तारा मला गाठायचा. दिस इज द माय क्विस्ट ऑफ फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. हीच माझी दुर्दम इच्छा आहे, तो तारा गाठण्याची. कितीही निराशा पदरी पडो आणि कितीही दूरचं अंतर असो, माझ्या प्रतिज्ञेला फरक पडत नाही. टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन, विदाऊट प्लस. टू द विंग, टू द मार्च इन टू द हेल यू एव्हली कॉज. हा लढा देताना, संघर्ष करताना कोणताही प्रश्न करायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही.
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. सर, मी या जगात कदाचित संघर्ष करायला आलोय. आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलोय आणि या संघर्ष करत सिस्टीममध्ये दाखल झालो तर उर्वरित आयुष्य सिस्टीममधल्या नकारात्मक, वाईट आणि असामाजिक वृत्तींच्या विरुद्ध संघर्ष करत राहील. माझं लांबलचक उत्तर संपलं होतं. माझ्या भावनिक आणि संवेदनशील भूमिकेमुळे पॅनल विस्मयचकित झालेलं दिसलं. लेच्या सुरेंद्रनाथांनी थँक्यू विश्वास, बेस्ट ऑफ लक अशा शुभेच्छा दिल्या. माझी मुलाखत संपली होती. मी बाहेर आलो. माझ्या विजयी मुद्रेकडे पाहून बापू उच्चारला, काय भावड्या, लॉटरी लागली वाटतं. मला माहीत नव्हतं की मी एक इमोशनल फुल म्हणून माझ्याकडं पॅनलनी विस्मयानं पाहिलं की एक कमिटेटेड उमेदवार म्हणून. आता विचार करून काय उपयोग. पालिका बाजार मार्केटमधून आई तात्यांसाठी चांगले स्वेटर खरेदी केले, माझ्यासाठी काही पुस्तकं घेतली, बॅग आवरली व निजामुद्दीन एक्सप्रेसनं मुंबईकडे निघालो. ट्रेननं जातेवेळी मंचाच्या कवितेच्या शेवटच्या काही ओळी ज्या मी मुलाखतीत उच्चारल्या नव्हत्या त्याही आठवल्या. अँड आय नो आय विल ओनली बी ट्रू टू धिस ग्लोरियस क्विस्ट दॅट माय हार्ट विल बी पीसफुल अँड क्लेम when I am led to my rest, and the world will be better for this. That one man scored and covered it with the scars, still strove with his last ounce of the courage to reach the unreachable star. माझी दुर्दम इच्छा कधी सत्यात उतरेल तेव्हा युद्धभूमीवर एक सैनिक लढाईत जखमांनी घायल होऊन शेवटची विश्रांती घेत असेल आणि त्या ताऱ्याला आपल्या कवेत घेण्यासाठी, ते अंतिम ध्येय गाठण्यासाठी त्याचे शेवटचे सर्व श्वास धैर्य व संयम आणि मार्गक्रमण करत असतील. त्याला एकच वेळानं झपाटला आहे की जगभरातून त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करतानाचे शब्द असतील की तो शिरवीर अखेरपर्यंत लढला. जीव घेण्या वेदना व असंख्य जखमा त्याच्या शौर्याची, महत्वाकांक्षेची वाट रोखू नाही शकला. तो शेवटच्या श्वासापर्यंत असीम त्यागाचा, दुर्दम हुतात्म्याच्या तारा गाठण्यासाठी कटिबद्ध होता. माझ्या आजच्या मानसिकतेशी मी या ओळींची अनेकदा तुलना करतो. काय आहे अनामिक आकर्षित करणाऱ्या मृत्यूचं गूढ? का वाटतं की पराक्रम गाजवत देशासाठी धारातीर्थी पडावं? तो गौरवशाली सन्मानाचा मृत्यू का बरं खुणावतो? 26/11च्या रात्री विषम युद्धामध्ये अतिरेकांशी झुंजताना या ओळींची प्रतीक्षात प्रचिती येत होती. मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतलेनी ज्यावेळी ताजमध्ये प्रवेश केला त्यावेळी समोर रक्ताचा थरोळ्यातले मृतदेह मृत्यूची चाहूल देत होते. AK-47च्या फैरी व ग्रेनेडचे आवाज हेही अंतिम देह जवळ असल्याचा बिगल वाजवत होते. ज्यावेळी दुसऱ्या मजल्यावर 13व्या मिनिटाला अतिरेक्यांची धुमचक्की झाली व माझ्या पिस्तुलातील 3 फैरींना AK-47च्या 30 फैरींचं प्रत्युत्तर मिळालं त्यावेळी ताजचा आपली समाधी असेल अशी खात्री पटली होती. पण छत्रपती शिवरायांनी शिकवलेला गनिमी कावा सोबत होता. समय सूचकता व प्रसंगावधान राखून चढाई केली. शास्त्रापेक्षा पोझिशन महत्वाचे न 6वा मजला गाठला व 20व्या मिनिटाला आम्ही केलेल्या आकस्मिक आणि अनपेक्षित गोळीबारामुळे जवळजवळ 1 तास अतिरेक्यांनी एकही फैर झाडली नाही. त्यांना युद्ध जास्त काळ चालवायचं होतं, जगाचं लक्ष वेधायचं होतं, त्यामुळे आपली पोझिशन अधिक सुरक्षित होईल यावर त्यांनी लक्ष दिलं. 5वा, 4था, 3रा मजला तपासत आम्ही तळमजल्यावर आलो. भीषण आणि जीवघेणी शांतता होती. कदाचित ते तिथून पसार झाले की काय असा समज झाला. तेवढ्या 2 ग्रेनेड ब्लास्ट झाले. ज्यावेळी आम्ही दक्षिण बाजू तपासत होतो त्यावेळी ते अतिरेकी उत्तर बाजूच्या 6व्या मजल्यावर गेले होते. मी एक अधिक कुमक मिळण्यासाठी ताजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेलो. एका जिप्सीचा ओडोसा घेऊन 2 मिसरूडही न फुटलेले SRPFचे जवान राहुल शिंदे व समाधान मोरे उभे होते. मला पाहताच ते समोर आले व सलाम केला. मी त्यांना त्यांच्या प्लाटूनबद्दल विचारलं. त्या दोघांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेमलं असल्याचं त्यांनी मला सांगितलं. बुडत्याला काडीचा आधार अशीच परिस्थिती होती. आतमध्ये पुन्हा मृत्यूचं तांडव सुरू झालं होतं. आपल्या आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मरायची पुन्हा एवढी मोठी संधी येणार नाही याची जाणीव माझ्या छोट्याशा टीमला करून दिली. पुन्हा लिफ्ट पकडली व थेट उत्तर बाजूचा 6वा मजला गाठला. हा पाठलाग 12:30 पर्यंत चालू होता. मृत्यूला हुलकावण्यात येत आम्ही आगेचूक करत होतो. शेवटी CCTV रूममध्ये पोहोचलो. CCTV रूममधून आम्हाला त्यांची अचूक पोझिशन कळाली. त्यांनी 5 निरपराध नागरिकांना बंधक बनवलं होतं. त्यांच्या आत बांधून त्यांना रायफलच्या बटणी मारत ते नरबधम खाली येण्याच्या प्रयत्नात होते. या परिस्थितीची नेमकी माहिती मी वायरलेसवरून त्याच वेळचे पोलीस आयुक्त गफूर साहेब व जॉईंट सोपी मारिया साहेबांना दिली. गफूर साहेबांनी जोपर्यंत नेव्हीचे कमांडो पोहोचत नाही तोपर्यंत अतिरेकांना तेथेच रोखून ठेवण्याचे आदेश दिले. स्पष्ट शब्दात CPना आम्ही विश्वास दिला, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही त्यांना रोखून धरू. वी विल नॉट अलाउ देम द कम डाऊन थ्रू वी डाय.
हे सगळं संभाषण कंट्रोल रूममध्ये ध्वनिमुद्रित झालं आहे. आमच्या छोट्याशा टीमनं 2:45 वाजेपर्यंत अतिरेक्यांची 2 हात करत त्यांना 6व्या मजल्यावर रोखून धरलं. आम्ही CCTV रूममधून त्यांची हालचाल टिपू शकत होतो व ते ज्यावेळी बंधकांना घेऊन खाली येण्याचा प्रयत्न करायचे त्यांच्यावर आम्हाला आकस्मिक गोळीबार करता येत होता. मात्र 2:45च्या सुमारास त्यांनी आमची जागा अचूक हेरली व आमच्या मजल्यावर सलग ग्रेनेड हल्ले केले. लाकडी नक्षीकाम केलेला मजला पेटला. भली मोठी महागडी पेंटिंग पेटली. आग व धूर आमच्या CCTV रूममध्ये घुसू लागला. इथे जळून मरण्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरू म्हणून आम्ही निर्णय घेतला. लाईन फॉर्मेशनमध्ये आम्ही बाहेर पडलो. मात्र 4थ्या मजल्यावरून त्यांनी AK-47 रोखून ठेवल्याच होत्या. अचानक झालेल्या गोळीबारानं आमची टीम तुटली. आमची शस्त्रही कमी पडली. मी व राजवर्धन बॉलरूमपर्यंत पोहोचू शकलो. अमितला 3 गोळ्या लागल्या. त्याच्या पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या छातीत घुसली. PI ढोले, PSI काकडे आगीमध्ये जखमी झाले. ताजचे कर्मचारी पुरू व नौशेर हेही जखमी झाले. पाठीमागच्या दरवाजानं ते सर्व बाहेर पडू शकले. राहुल मात्र धारातीर्थी पडला. दुसऱ्या दिवशी त्याचा शहीद मृतदेह आणण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी रिगर मॉर्टिन्सनं राहुलचा देह ताठर झाला होता. युनिफॉर्म जळाला होता. रायफलचा बट मात्र तसाच खांद्यावर होता. ट्रिगर गार्डमध्ये त्याचं बोट होतं. संगीन वरच्या दिशेनं रोखलेली होती आणि डोळे सताळ उघडे होते. जणू काय दिलेल्या शब्दाला जागलो की नाही अशी साक्षीत मला ते देत होते. एका 55 वर्षाचे अंमलदार तुकाराम मुंबळे AK-47 धारी कसाबावर एका लाठीच्या जीवावर झोपवतात. त्यांच्यावर झडप घालतात. 5 गोळ्या शरीरात घुसल्या तरी पकड ढिली होत नाही आणि जिवंत अतिरेकी पकडला जातो. ज्यावेळी देशासाठी लढताना मृत्यू साथ घालतो त्यावेळी एक स्वर्गीय कारण त्या मृत्यूशी जवळीक करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहतं. या माणसातला हराकिरीचा गुण मला का वेडातून जातो. का मरण जे सन्मानपूर्वक आहे, जे अपमानित जीवनापेक्षा शतपटीनं आकर्षित करतं, हा द्वंद्वाचा भाग आहे. प्रवृत्तीचा संयोग आहे. आतल्या बाहेरच्या संस्कारांनी ही प्रवृत्ती बनत असते व चारित्र्य घडत असतं. कुठेतरी मी प्राचीन चीनची गोष्ट वाचली होती. चीनी लोकांनी शांततेत राहण्याचा संकल्प केला. त्यांनी चीनची ग्रेट भिंत बांधण्याचा निश्चय केला. त्यांनी ती एवढी उंच बांधली की त्यांना वाटलं की ओलांडणं कोणत्याही शत्रू राष्ट्राला अशक्यप्राय आहे. मात्र त्यानंतरच्या 100 वर्षात त्यांच्यावर 3 यशस्वी आक्रमण झाली व भिंत पार करून शत्रूचं सैन्य आतमध्ये घुसू शकलं. 3 वेळा शत्रूंनी भिंतीचं संरक्षण करणाऱ्या भ्रष्ट पहारेकरांना लाच दिली व ते थेट दरवाजाकडे आत घुसू शकले. चीनी लोकांनी ग्रेट वॉल बांधले व त्यांची सुरक्षितता सांभाळणाऱ्या सैनिकांचं चरित्र बांधायला ते विसरून गेले. त्यातून विश्वासघातकी गद्दार असे अनेक सूर्याची पिसाळ त्यांनी जन्माला घातले. म्हणूनच इतर सर्व भौतिक प्रगतीची शिखर बांधण्याच्या अगोदर चारित्र्य बांधणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत ढाच्यामध्ये हीच गोष्ट जाणीवपूर्वक पेरली पाहिजे. एका पौरात्य विचारवंतानं म्हटलंय, कोणत्याही नागरी संस्कृतीचा विनाश करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिलं त्यांची कौटुंबिक व्यवस्था उद्ध्वस्त करा, नंतर शिक्षण प्रणाली भ्रष्ट करा आणि शेवटी जे त्यांचे आदर्श आहेत, दीपस्तंभ आहेत, त्यांची एवढी मानहीन करा, त्यांना एवढा बदनाम करा की ते त्या समाजाच्या नजरेतून उतरतील. कुटुंब व्यवस्था नष्ट करायची असेल तर कुटुंबातील आईचं स्थान डळमळीत करा. तिला एकदा घर सांभाळणारी स्त्री म्हणून घेण्याची लाज वाटू लागेल, तेव्हा ती संस्कार करण्यात अपयशी होईल. शिक्षण व्यवस्था ढासळायची असेल तर शिक्षकांचं समाजातलं महत्त्व कमी करा. विद्यार्थ्यांच्या मनातील त्यांची प्रतिमा आदर संपुष्टात येईपर्यंत त्यांना तुच्छ लेखा आणि समाजातील आदर्श संपायचे असतील तर बुद्धिवंतांना अपमानित करा. त्यांच्यावर शितोंडे उडवा. त्यांच्या विचारांविषयी एवढा संशय निर्माण करा की कोणी त्यांचं गंभीरपणे ऐकणार नाही आणि त्यांच्या विचारधारेचा अवलंब करणार नाही की कोणी त्यांना दाखवलेल्या मार्गावर चालणार नाही. आणि एकदा विवेकी आई गायब झाली, विद्येसाठी आयुष्य वेचणारा देहवादी गुरु खेचून गेला आणि सर्वस्व लागणाऱ्या समर्पित वृत्तीच्या बुद्धिवंतांचा राज झाला की नव्या पिढीच्या मूल्यांचं शिक्षण कोण देणार. चुकलं भ्रमिष्ट झालं तर योग्य आणि सत्यनिष्ठेचा मार्ग कोण दाखवणार. कुसुमाग्रजांच्या ओळी मनात पुन्हा घुमायला लागतात. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हांबळे, काळोखाचे करुण पूजन घुबळाचे व्रत धरू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, कर्मनिकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. आजकाल मुलं TV व मोबाईलवर इतकी बिझी झाली आहेत की त्यांना अंगण, परस, शेणाचा सडा, म्हशीची धार, शेतातील मक्याचं कणीस हे इंटरनेटवर दाखवावं लागतं. दूध दुधवाला देतो तर पॉपकॉर्न मशीनमधून बाहेर येतात असं त्यांना वाटत असतं. आजची पिढी खूप हुशार आहे, तल्लख बुद्धीची आहे, फास्ट आहे. मात्र माझा थोडा मागासलेला विचार असेल, ती सुसाट धावत चालली आहे. भौतिक सुखांच्या मागे त्याचं भावनिक विश्व व्हर्च्युअल व्हायला लागलाय.
फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटरने त्यांच्याभोवती मायाजाल विणलाय. मी माझा दृष्टिकोन कदाचित बापूंच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे अजून चांगल्या रीतीनं मांडू शकेल. पण आजकाल बापूचं तत्त्वज्ञान लगे राहू मुन्नाबाई अशा सिनेमातूनच शिकवावं लागतं. मुन्नाबाईला एक सुंदर रेडिओ जॉकीला प्रभावित करण्यासाठी बापूंच्या जीवनावरील 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग तो त्यांचा मित्र सर्किटला विचारतो, अरे ओ बापू कोण आहे? सर्किट उत्तर देतो, अरे ओ जो 500 के नोट पे फोटो है वो है बापू. मुन्नाबाई पुन्हा कुतूहलाने विचारतो, ओ पुलिस या आर्मी में था क्या? सर्किट उत्तर देतो, अरे नहीं, उसका बॉडी भी खास नहीं दिखता, वो तो ज़्यादा कपड़े भी नहीं पहनता था, लेकिन उसने अंग्रेजों को वाट लगा दी. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याला खसला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आझादी बिना खडक बिना ढाल. आजच्या पिढीला बापू पाहिजे आहेत, पण नोटांच्या बंडल सोबत बापूंनी ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या त्या त्यांना कालबाह्य वाटत आहे. काय कारण आहेत? वाढत चाललेल्या नैतिक मूल्यांच्या अंधपतनाची व विचार प्रवाहाच्या ऱ्हासाची. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा समाजातील उच्चभ्रू वर्गाच्या त्यागाला महत्त्व दिलं गेलं. त्यातून स्वराज्य सुराज्य संकल्पना पुढे आल्या. भूदान, ग्रामदान, संपत्तीदान, विनोबांच्या मोहिमेच्या कणाचाही बापूंचा विचारच होता. काही लोकांचे स्वार्थ, हाव, लालसा आज लाखोंच्या गरजांवर कुरघोडी करताना दिसतात. पण चॅरिटी बिगिनिंग्स ॲट होम सुरुवात मी माझ्यापासून करणार. बापूंना जे परिवर्तन अभिप्रेत होतं त्या संकल्पनेचा मी एक शिलेदार होणार. खरं तर बापूंच्या स्वप्नातला बलशाही भारत रूढ अर्थानं आधुनिक शस्त्रांनी, क्षेपणास्त्रांनी युद्धसज्ज असा नव्हता. तो होता सर्वसमावेशक विचार आणि संस्कृतीने समृद्ध मानवतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असा लोकशाहीची कास धरणारा संपन्न देश. विचारांच्या तंद्रीत मुंबईत पोचलो. आमदार निवासावर बॅग ठेवली व गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरफटका मारला. पुन्हा 1.5 महिन्यांवर पूर्वपरीक्षा होती. अंतिम निकाल नकारार्थी लागला तर पुन्हा चक्रव्यूहाचं रहाटगाडं समोर होतं. पेटीट लायब्ररीत पोहोचलो. आता UPSCची मुलाखत दिली असल्यानं स्टेटस वाढलं होतं. सगळेजण अदपीनं बघत होते आणि बोलत होते. काही दिवस तरी या सन्मानाची मजा घ्यायला मिळणार होती. SISCतही जाऊन आलो. नवीन उमेदवारांसोबत कटिंगच्या आगेत त्यांना मुलाखतीचा किस्सा रसभरीत शब्दात ऐकला. दिल्लीत असतानाच इकडे MPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला होता. मुलाखतीसाठी पात्र ठरलो होतो. विक्रीकर निरीक्षक पदासाठीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. एका मागोमाग एक असे यशाचे सुखद धक्के बसत होते. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जितक्या पदांसाठी उमेदवार निवडायचे असतात त्यांच्या साधारणपणे 3 पट उमेदवार मुलाखतीसाठी बोलवले जातात. माझी आता एकाच वेळी 3 पदांच्या वेगवेगळ्या मुलाखतीसाठी निवड झाली होती. 3 पैकी एका तरी पदावर निवड होणार हे सर्वसाधारण शक्यतेचं सूत्र होतं. त्यात UPSCचा जगपाट लागणार की MPSCची छोटी मोठी पोटा पाण्याची सोय होणारी लॉटरी लागणार हे मात्र गुलदस्त्यात होतं. विक्रीकर निरीक्षक व उपजिल्हाधिकारी पदासाठीचा MPSCच्या दोन्ही मुलाखती एकानंतर एक आल्या होत्या. आता वाघाची शिकार करून आलो होतो. या मुलाखती शेळ्या मेंढ्या व ससे पकडण्यासारख्या वाटत होत्या. STIच्या मुलाखतीसाठी गेलो. योगायोगानं त्यावेळेचे चेअरमन श्री शिंदे यांचं पॅनल होतं. 1994च्या MPSCच्या मुलाखतीत त्यांनीच माझी विकेट काढली होती. कदाचित ती इष्टापती होती म्हणून मी UPSCच्या अंतिम पायरीपर्यंत पोहोचलो होतो. मी कोणताही तणाव न घेता पूर्ण आत्मविश्वासानं मुलाखतीला समोर गेलो. मला एकानंतर एक असे सेल्स टॅक्स व वॅटवर अवघड प्रश्न विचारले. मी सर्व प्रश्नांची मला येत नाही, मला माहीत नाही किंवा आय एम सॉरी सर अशी उत्तरं दिली. माझ्या विषयावरचा अभ्यास कमी होता. मला तयारी करायलाही अवधी मिळाला नाही. त्यामुळे सेल्स टॅक्सवर माझा नन्नाचा पाडा सुरू होता. नंतर त्यांनी वैतागून माझ्या पदवीचा विषय म्हणजे इतिहासावर प्रश्न विचारला. तुम्हाला वाटतं का की नव्या पिढीने इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे? मी ठामपणे हो म्हणून उत्तर दिलं आणि मुद्देसूद कारण स्पष्ट केले. तारीख ने कुछ ऐसे मंजर भी दिखाए हैं, लम्हों ने खता की थी सदियों ने सजा पाई है या शेरनं सुरुवात केली. समाजातील स्थित्यंतर समजून घेऊन वर्तनाला भविष्याकडे नेण्याची दिशा व दूरदृष्टी इतिहासाचा अभ्यास देत असतो. आपली संस्कृती परंपरांची ओळख इतिहासातून मिळते व त्या परंपरातून आपणास प्रेरणा मिळते. आपलं नैतिक अधिष्ठान व मूल्यांची बैठक इतिहासाच्या अभ्यासास घट्ट होते. चांगला नागरिक होण्यासाठी इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजे राजवटांपुरताच नाही तर त्यात समाजाचं अर्थकारण, राजकारण, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणाचा अभ्यास चौफेर अंगणा अपेक्षित असतो. कामगार चळवळी, शेतकरी, कष्टकरी, साहित्य, कला क्षेत्राचा अभ्यास हे इतिहासाचे अविभाज्य अंग आहे. इतिहासाचा सबल्टन किंवा तळागाळातल्या घटकांचा अभ्यास यांच्या उत्पन्नासाठी व कल्याणासाठी कसा महत्त्वाचा आहे हे व्यवस्थितपणे समजावून सांगितलं. त्यांना माझ्या उत्तरानं हैराण केलं होतं. ज्याला विक्री करावर एकही उत्तर देता आलं नाही त्याने इतिहासाचं परीक्षण चांगल्या पद्धतीने केलं होतं. न राहून अध्यक्षांनी मला विचारलं, तुम्ही सेल्स टॅक्स अधिकारी होण्याचे इतिहासाचे प्राध्यापक झालात तर समाजाचा अधिक फायदा होईल. तुम्ही
कशाला या वर्ग 3च्या पदाच्या मुलाखतीसाठी आला? मी नम्र व खरं उत्तर दिलं. मी इतिहासात पदवी घेतली आहे, इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. UPSCला इतिहास हाच ऐच्छिक विषय, आतापर्यंत इतिहासाचा अभ्यास केला म्हणून इतिहासावरच्या प्रश्नाला योग्य न्याय देऊ शकलो. खरं तर परीक्षा ज्या पदांसाठी होतात, मग ते महसूल, पोलीस, विक्रीकर किंवा उत्पादन शुल्क असो, त्या पदाच्या कामाचा आणि परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा काही एक संबंध नसतो. निवड झाल्यावर उमेदवारांना त्या त्या विषयाचं व खात्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. जर आतापर्यंत तुम्ही मला केलेल्या अभ्यासामुळे इतिहासात पारंगत आहे असं म्हणत असाल, तर उद्या विक्रीकर क्षेत्रात तुम्ही मला निवडलं तर तेथेही व्यावसायिक प्रावीण्य मिळून पारंगत होईल. आणि UPSCची अंतिम मुलाखत दिली आहे, अजून निवड झालेली नाही. जर त्यात अपयशी झालो तर थेट गावाकडे जाऊन बैल घेऊन औताकडे जावं लागेल. विक्रीकर निरक्षर झालो तर निदान उदरनिर्वाहासाठी रोजगार तरी मिळेल. माहीत नाही, त्यांनी यानंतर मला काही विचारलं नाही, सरळ जायला सांगितलं. मात्र मुलाखतीसाठी 60 पैकी 55 मार्क दिले. महाराष्ट्रात मी विक्रीकर निरीक्षण पदाच्या गुणवत्ता यादीत दुसरा होतो. उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या राज्यसेवेची मुलाखती अशीच काहीशी झाली. पहिल्या मुलाखतीच्या वेळी कमालीचं टेन्शन होतं, मनात धाकधूक होती, अनुभव नव्हता, पुरेसं प्रौढत्व आलं नव्हतं. एवढंच काय, दाढीही पूर्ण आली नव्हती. यावेळी मात्र पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं. 3 मुलाखतींचा अनुभव होता. पॅनलची भीती लेजे सुरेंद्रनाथांनी काढून टाकली होती. तिसरी मुलाखत असल्यानं MPSCचं पॅनल कमी अधिक परिचयाचं झालं होतं. चेहरे ओळखीचे होते. कॅसेट रिवाइंड करून वाजवण्याचा अनुभव घ्यायचा होता. या मुलाखतीत मात्र आत्मविश्वासानं प्रश्नांना सामोरं गेलो. मूलभूत हक्क व राज्याची मार्गदर्शक तत्व यावर मस्त बॅटिंग केली. दोन्हीतला फरक आणि दोन्हीतलं महत्त्व तुलनात्मक पद्धतीनं मांडलं. घटनेचा सरनामा पाठच होता, तोही म्हणून दाखवला. केशवानंद भारती जजमेंटच्या आधारे घटनेचा मूलभूत स्वरूपावर टीकात्मक टिप्पणी केली. एकूण भारतीय राज्यव्यवस्थेवर जास्त वेळ चर्चा केली. घटना दुरुस्तीनं महिलांसाठी दिलेले 30% राखीव जागांचं धोरण योग्य आहे का या प्रश्नावरही सद्यस्थितीतील सरपंचपदी संकल्पना मांडली व तरीही महिला सबलीकरण व सक्षमीकरणाच्या दृष्टीनं हे महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याचं कारण मीमांसा करून सांगितलं. ज्युडिशियल रिव्ह्यू व ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमवर प्रश्न विचारला. ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार, न्यायसंस्थेचे कार्यकारी व कायदेमंडळापासून विभाजन व न्यायसंस्थेचा स्वायत्तत्व दर्जा या अनुषंगाने या प्रश्नावर टिप्पणी केली. घटनेची मूलभूत रचना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने अधिकार कसा महत्त्वाचा आहे हे पटवून सांगितलं. कलम 32 व कलम 226 मधील 5ही रीटचे अधिकार पाठ होते. त्यांच्या रिव्ह्यूच्या संबंधानं टीकात्मक विश्लेषण केलं. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम कार्यकारी मंडळाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण केलं असलं तरी अनेक लोकोपयोगी व जनकल्याणार्थ उद्देशानं न्यायव्यवस्था ही पावलं टाकत असल्याचं बद्दल मत मांडलं. एकूण मानवशास्त्रावरील प्रश्नांवर आता हातखंड बसला होता. लक्ष्मी तुट्यांची लगडं लावल्यावर होणाऱ्या दणकट आवाजांनी मुलाखतीत बार लावले होते. मार्कही तसंच बहारदार मिळाले आणि उपजिल्हाधिकारी म्हणून निवडही झाली. सलग दुसरा षटकार मारला होता. पण या सगळ्या जहागिरीतल्या लढाया होत्या. UPSCची खरी कसोटी होती. आशिया खंडात सर्वात कठीण व विस्तृत अशा परीक्षेच्या निवड प्रक्रियेच्या अंतिम यादीत स्थान मिळते का हे प्रतिष्ठेचं होतं. आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचं, कष्टाचं ते अंतिम फळ होतं. नाव विश्वासराव आणि दिल्लीच्या तख्ताची लढाई आपलं पनिपत होतंय का याची खंत सारखी लागलेली होती. त्यावेळी वेबसाईटवर रिझल्ट प्रकाशित होत होता. UPSCच्या नोटीस बोर्डावर प्रकाशित व्हायचा व यानंतर शासनाच्या माहिती व प्रसारण कार्यालयाच्या त्याची प्रत फॅक्सनं यायची. मी त्यावेळी चर्चगेटच्या B रोडवरील हॉस्टेलवर पॅरासाईट म्हणून राहायला गेलो होतो. पूर्वपरीक्षा आठवड्यावर येऊन ठेपली होती. तयारीचा शेवटचा हात मारत होतो. निकालाची उत्सुकता व साशंकता शिगेला पोहोचली होती. विकासला SISCला रेग्युलर प्रवेश मिळाला होता. 15 जून 1997 माझ्या रूमची बेल वाजली. विकास घामाघूम येऊन पळत आला होता. त्याला अशा अवस्थेत पाहताच काय झालं असं मला धस्स झालं. गावाकडून काही बरी वाईट बातमी तर आली नाही, पण मला पाहताच त्यानं घट्ट मिठी मारली व म्हणाला, भाऊ तुझा रँक वरती आला, तू IPS झालास. माझा क्षणभर विश्वास बसला नाही. गेली 4-5 वर्ष मरमर राबल्याचं फळ मिळाल्याचा तो अत्युच्च आनंदाचा क्षण होता. गेली 4 वर्ष चातकासारखी या क्षणाची वाट पाहिली होती. युद्ध मैदान मारलं होतं. बापाचं स्वप्न पूर्ण केलं होतं. मला कधी एकदा तात्यांच्या पायाला स्पर्श करून ही बातमी त्यांना सांगतो असं झालं होतं. त्यांच्या म्हातारपणाकडे हळूहळू झुकणाऱ्या किलकिलणाऱ्या डोळ्यात या बातमीनं जगायचं मोठं बळ येणार होतं. मी डोळे मिटले, देवाचे आभार मानले. तात्यांना फोन केला व माझी IPS मध्ये निवड झाल्याचं सांगितलं. त्यांना अगोदरच विकासनं कळवलं होतं. त्यांच्या अश्रूंनी बाण फोडला होता. ते भावड्या माझ्या वाघा एवढंच उद्गार काढत होते. आमच्या आयुष्याचं सार्थक झालं रे बाबा, असं आई फोनच्या मागून गहीवरून बोलत होती. देवाचे आभार मानण्यासाठी ओळीनं सगळ्या मंदिरामध्ये गेलो. सगळ्या नातेवाईकांनी आत्याच्या घरी गर्दी केली होती.
माझं भरभरून कौतुक केलं होतं. ज्यांनी एक दिवस सेटल व्हायचं बघा म्हणून मला हिनवलं होतं ते विजू अक्काचे पती जवळ आले आणि अभिमानानं म्हणाले, भावड्या कमाल केलीस. आनंद पवारांनी गावाकडे बातमी समजली होती. आता त्यांना IPS म्हणजे काय याचा उलगडा झाला नव्हता. त्यांना पोलीस अधिकारी झाला असं समजल्यानं त्यांनी गावातलं पोलीस स्टेशन गाठलं व तिथल्या हवालदारावर विचारलं, अहो आमचा भावड्या IPS झाला. ही IPS काय भानगड आहे? त्यांनाही जिल्ह्याचा पोलीस प्रमुख म्हणजे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस हा IPS असतो एवढंच माहीत होतं. त्यांनी बिंदास IPS म्हणजे इंडियन पोलीस सुपरिटेंडंट असं ठोकून दिलं. मी IPS झालो होतो, पण त्यातला यश आज सुपरिटेंडंट नसून सर्व्हिससाठी आहे. सेवा हे व्रत समोर ठेवून अविरतपणे या मातीची, या देशाची सेवा करण्याची एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या जबाबदारीची संधी मिळाली होती. खरं तर अर्धविराम होता. 20मधून 60पर्यंत एक मिशन समोर उभं टाकलं होतं. युद्धाच्या मैदानावर उतरायची संधी मिळाली होती. गेल्या 18 वर्ष या युद्धभूमीत लढलोय, भिडतोय, संघर्ष करतोय. पाठ वळून बघताना काही वेळा समाधान वाटतं, काही वेळेला खिन्नता येते. यशापयशाचे प्रसंग आठवतात, आशा निराशेच्या गर्ता आठवतात, तर काही वेळेला अडचणींचा सामना करत मिळवलेलं दैदिप्यमान यश आठवतं. ही प्रसंगाची उतरण नैतिक आणि सैद्धांतिक हेलकवण्याची काही वेळा डळमिळणीतही होते. अनेक वेळा सिस्टीमशी मतभेद झाले, वाद झाले, पण प्रत्येक दिवस नवा अनुभव देणारा होता. प्रत्येक प्रसंग गणित अनुभवगणिक माझ्या आतमध्ये भावनिक स्थित्यंतर झाले. 26/11च्या रात्री मार्गदर्शन करणारे, पाठिंबा करणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावणारे सोबती गमावले. गलबल होतो, वेदना होतात, जेव्हा जेव्हा त्यांच्या स्मृती अंतर्मनात जागृत होतात, पण असीम दुर्दम्य प्रेरणाही मिळते त्यांच्या सर्वोच्च त्यागातून, बलिदानातून. 26/11च्या त्या काळा रात्रीनं माझ्या आयुष्याबद्दलच्या संकल्पना बदलल्या. त्यापूर्वीचा मी आणि आताचा मी यांच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. खरं तर बदल हा प्रकृतीचा नियम आहे. या प्रसंगावेळी माझ्या स्वत्वाची खरी कसोटी लागली. सीतेला पावित्र्याच्या परीक्षणासाठी ज्या अग्निदिव्यातूनच जावं लागतं, तसा घटनेनंतर क्षणक्षण धगधगीतून, आगीतून जाण्याचा योग मलाही आला. त्रास झाला, मनस्ताप झाला, पण शेवटी सत्य हेच खणखणीतपणे बाहेर येतं. त्याला कधी कधी उशीर होतो. ते बाहेर येईतोपर्यंत तगमग वाढते. द्विधा मनस्थिती अशा निराशेमध्ये द्वंद्व आतून बाहेरून हेलावून टाकतं. हो, त्या रात्रीच्या पोलिसांच्या प्रत्येक प्रक्रियेची रामप्रधान समितीनं सूत्रबद्ध पद्धतीनं रीतसर चौकशी केली. लांबलचक प्रक्रिया चालली. जबाब घेण्यात आले. सगळ्या कागदपत्रांचे पुरावे तपासण्यात आले. CCTV फुटेज, टेलिफोन रेकॉर्डपर्यंत प्रत्येक गोष्टींच्या तपशिलावर अभ्यास करण्यात आला. श्री बालचंद्रन हे रॉचा अनुभव असलेले, कसलेले सेवानिवृत्त IPS अधिकारी समितीचे सदस्य होते. सेवानिवृत्त केंद्रीय गृह सचिव रामप्रधान व बालचंद्रन साहेबांनी प्रत्येक घटनास्थळाला भेट दिली, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या व विस्तृत व्यावसायिक शिफारशींचा वस्तुनिष्ठ प्रधान आयोग अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला. त्यांच्या अहवालाची सुरुवातच माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करत होती. द कमिटीज वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड विथ द स्पीड अँड अनग्रेसी विथ विच इज द मुंबई पोलीस मॅचन्सी as a whole reacted with the unfolding of events of the few different venues in short span of time. Also we note with the appreciation initiative exhibited by the younger police officer who showed extremely courage of the extremists. Amongst them we would like to mention to the particular Sri Vishwas Nangre Patil, Deputy Commissioner of Police of Zone 1 and Sri Rajwardhan Sinha, DCP CB2, who tried to ferret out the terrorists from the within the heritage Taj. Also Sri Sadananda Data Addal CP, who determinedly faced terminacy is the Kama Hospital and was seriously injured. समितीचा प्रेरक व प्रशंसनीय शब्दांनी हत्तीचं बळ दिलं. या अमानवी हल्ल्याच्या पूर्वी केलेल्या तयारीबद्दल त्यांनी सविस्तर टिप्पणी लिहून मी घेतलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची प्रशंसा केली. प्रतिबंध व प्रतिक्रिया दोन्ही कसोटीला मी खरा उतरलो होतो. आयुष्यात याच दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या. वाईटाला, संकटाला प्रतिबंध केला की आपोआप सावध आणि यशस्वी प्रतिक्रिया दिली जाते. ज्यावेळी कोणतीही माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून यायची त्याचं गंभीर विश्लेषण करून त्यावर वेळीच पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. हल्ल्याच्या आधी 1.5 महिना अगोदरच ताजचा कोपरा ना कोपरा मी स्वतःच चालवून पाहिला होता. त्याच्या सुरक्षेविषयी उपाययोजनांचा आढावा घेऊन मी अधिक मजबूत कशी करता येईल याची सविस्तर चर्चा तिथल्या प्रशासनाबरोबर केली होती. या सगळ्या बाबी मुद्देसूदपणे कागदावर घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी सविस्तर 28 सूचना संबंधितांना दिल्या होत्या. या सगळ्या अभ्यासाच्या लढाई करताना नेमक्या व
निश्चित फायदा झाला. दाटच्या भुलभुल्या इमारतीची पूर्ण माहिती असल्यानं कुठेही चुकलो नाही की फसलो नाही. छत्रपतींनी शिकवलेला गनिमा कावा अजूनही महाराष्ट्राच्या पिढ्याच्या रक्तात रोमारोमात भिनलेला आहे. प्रसंगावधान राखत नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी वार केले व अनेक निरपराध लोकांचे जीव वाचवण्यात यश मिळवलं. राष्ट्रपती कार्यालयानं राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक देताना जारी केलेल्या केंद्र शासनाच्या गॅझेटमधील अधिसूचनेत आमच्या कारवाईचं वस्तुनिष्ठ शब्दात वर्णन केलेलं आहे. मला आठवतं, हा हल्ला होण्यापूर्वी माझ्या अधिकाऱ्यांना उद्देशून मी एक अर्धशासकीय पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचा शेवट करताना मी लिहिलं होतं, आपल्याला अतिरेकी हल्ल्याच्या अनुषंगाने सारख्या सूचना येतात किंवा काही निनावे पत्रे येतात, फोन येतात. या गोष्टींकडे आम्ही नेहमीचे रुटीन अर्थहीन आणि रटाळवाणी रडगाणे म्हणून अनेकदा दुर्लक्ष करतो. कधीतरी मग संकट आ वासून समोर उभे राहते आणि आपली लांडगा आला रे आला अशी स्थिती होते. अमेरिकेत 9/11च्या हल्ल्यानंतर एकही मोठा अतिरेकी हल्ला झाला नाही, कारण तेथे ब्रोकन विंडो रिस्पॉन्स सिस्टीम प्रमाणे काम होते. एखादी खिडकीची काच फुटली तरी अतिरेकी हल्ला झाला असे गृहीत धरून योग्य सराव करून पूर्व तयारीनिशी परिस्थिती कौशल्याने व व्यावसायिकेने हाताळली जाते. इस्रायल सारखे राष्ट्र काही मिनिटात युद्धसदृश्य तयारीसाठी तयार होते. तेथे प्रत्येक नागरिकाला तरुण वयात लष्करी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे आपण आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे व काय करायचे नाही याचे ज्ञान त्यांना अवगत असते आणि वारंवाराच्या सरावामुळे ते कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ शकतात. वैयक्तिक शिस्तीबरोबर सार्वजनिक शिस्तही तेवढीच महत्त्वाची आहे. आयुष्याच्या वळणावर अनेक छोटी मोठी संकटे येत असतात. जसं घोड्यावर मान टाकली की त्याला कळतं की स्वार किती दमाचा आणि ताकदीचा आहे, पकड घट्ट घेतली आहे की लगाम नेमका खेचला आहे हे त्याला क्षणभरातच कळतं. मग तो नखरा न करता स्वाराला जसं पाहिजे त्या दिशेनं व तेवढ्याच वेगानं झोपावतो. तसंच संकटाचं आहे. त्यांना गांगारून गेलो तर निश्चितपणे सपाटून मार खाणार, पण त्यांचा व्यवस्थित व धैर्यानं सामना केला तर तीही भुरकून उडून जातात. काही थोडा वेळ रेंगळतात, तुमच्या सहनशक्ती आणि धाडसाची परीक्षा घेतात. एकदा त्यांना कळालं की हा बिथरणारा नाही, घाबरणारा नाही, की मग ती फार वेळ तग धरू शकत नाही. किंबहुना तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळवता येतो आणि संकटाचं रूपांतर मोठ्या संधीत आणि दैदिप्यमान यशात होत असतं. यासाठी एकच अट आवश्यक असते, ती म्हणजे दृढ आत्मविश्वास, दुर्दम इच्छाशक्ती आणि अविरत श्रम करण्याची तयारी. दॅट इज दॅट. जोडीला प्रामाणिकपणा आणि अढळ निष्ठा असणं आवश्यक आहे. एक गोष्ट मी वाचली होती. एका प्रसिद्ध चित्रकाराला परमेश्वराचं चित्र काढायची इच्छा होती. तो मित्रांशी सल्लामसलत करतो. त्याचा मित्र त्याला सुचवतो, एक 5-6 वर्ष वयाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र काढ, ते थेट कृष्णासारखं होईल. चित्रकार मित्राचा सल्ला ऐकतो, एक गोड मुलगा निवडतो आणि त्याला समोर बसून परमेश्वराचं चित्र काढतो. ते थेट भगवान श्रीकृष्णासारखं बनतं. चित्रकार यशस्वी होतो, त्याला बक्कळ पैसा मिळतात. 20 वर्षानंतर त्याला राक्षसाचं चित्र बनवण्याची हुक्की येते. पुन्हा तो आपल्या मित्राला सल्ला विचारतो. मित्र सांगतो, तुरुंगात जा, ज्यानं अनेक खून, दंगली, बलात्कार सारखे गंभीर गुन्हे केले आहेत असा कैदी निवड, त्याला समोर बसून राक्षसाचं चित्र काढ. चित्रकार त्याचा हाही सल्ला तंतोतंत अंमलात आणतो. तो जेलमध्ये जातो. जेलरच्या परवानगीनं मित्राच्या सल्ल्याप्रमाणे अनेक गंभीर अपराध केलेला हिंसत दिसणारा अपराधी निवडतो. त्याला समोर बसवतो आणि सैतानाचं चित्र काढायला सुरुवात करतो. हा केस वाढलेला, लालबुंद डोळे असणारा क्रूर चेहऱ्याचा कैदी विस्मयानं त्या चित्रकाराकडे पाहतो आणि कौतूहलानं विचारतो, माझ्याकडे पाहून तू कसलं चित्र काढतोय? चित्रकार सहजपणे त्याला उत्तर देतो, मला माफ करा, पण तुमच्याकडे पाहून मी भयंकर राक्षसाचं, क्रूर सैतानाचं चित्र काढतोय. हे उत्तर ऐकल्यावर तो गुन्हेगार क्षणभर स्तब्ध होतो आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागतात. चित्रकार हे दृश्य पाहत आवाक होतो आणि करुणेनं त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला समोर ठेवून मी राक्षसाचं चित्र बनवताय, त्यामुळे आपल्या डोळ्यातून अश्रू का वाहत आहे? तो गुन्हेगार चित्रकाराला अंतर्मुख करणार, धक्का देणारं उत्तर देतो, चित्रकार महाशय, तुम्ही मला ओळखलं नाही. ज्या गोड मुलाला समोर बसून तुम्ही 20 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाचं चित्र काढलं होतं तो मीच आहे. या 20 वर्षामध्ये माझ्यातला देव हळूहळू क्षीण, दुबळा होत गेला, मरत गेला आणि राक्षस हळूहळू बलवान, धिप्पाळ, मोठमोठा होत गेला. असंच आपल्या आतमध्ये 2 प्रवृत्तींचा सदैव युद्ध सुरू असतं. एक भय, संताप, असूया, द्वेष, दुःख, स्वार्थ, अपराधी भावना, न्यूगंड, खोटेपणा, गर्व, पश्चाताप, उर्मटपणा या अवगुणांचं प्रतिनिधित्व करते. तर दुसरी शांत, प्रेम, दया, आशा, औदार्य, सहानुभूती, परोपकार, मैत्री, सत्य आणि पावित्र्य या सद्गुणांचं प्रतिनिधित्व करते. ही लढाई ईश्वर आणि दैत्य, पाप आणि पुण्य, चांगुलपणा आणि वाईटपणा या दोहींमधली असते. आणि कोण जिंकतं? ते जिंकतं ज्याला आम्ही प्रोत्साहन देतो, ज्याला आम्ही खायला प्यायला देतो, ज्याच्या आम्ही आहारी जातो आणि गुलाम होतो.
आतापर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये सतसत विवेकबुद्धी आणि सत्याची कास धरताना खूप दोनदांना संघर्षाला सामोरं जावं लागतं. काही किंतु, काही प्रश्न, काही शंका मनामध्ये अजूनही डोकवतात. वाईट प्रवृत्तीचा लांडगाही कधी कधी शेपूट हलवत लाडीवाळीपणे जवळ यायचा प्रयत्न करतो. 26/11च्या रात्री मृत्यूकडे विजगुषी वृत्तीनं धाव घेतली होती, तरी सुद्धा त्या अग्निदिव्यातून जिवंत बाहेर आलो. खरं तर परमेश्वरानं माझ्यासाठी बोनस आयुष्य देऊ केलं. त्याच्या मनात माझ्यासाठी काहीतरी रचनात्मक योजना असावी म्हणून काही संकल्प, काही स्वप्न समोर आहेत. पहिलं, मनामधून उरलं सुरलं सर्व भय नष्ट करायचं आहे. मान ताट ठेवून नजर देवावर अखेरपर्यंत स्थिर ठेवायचे. ज्ञान संपादन करायचं आहे. खूप खूप वाचायचं आहे. जगाबद्दल जाणून घ्यायचं आहे. नवं शिकायचं आहे. जे आखूड, स्वार्थी, अरुंद करणारे पाश आहेत, बंद आहेत, ते सगळे झुगारून द्यायचे. सत्याच्या चाळणीतून प्रत्येक शब्द पारखून घ्यायचा आहे. आपलं अस्तित्व हे पूर्णत्वाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल याचा ध्यास सतत ठेवायचा आहे. जाणीवांना मृत करणाऱ्या सगळ्या नकारात्मक सवयींचा नाश करायचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून कार्यवादीचा कास अखेरपर्यंत धरायच्या. कर्म आणि विचार या दोहींची सीमा अजून खूप खूप विस्तृत करायच्या. आतून बाहेरून स्वतःला जागृत करायचा. सकारात्मक व रचनात्मक दृष्टिकोन सदैव सोबत बाळगायचा. यश अपयश मिळत राहील, पण कोणत्याही अपयशानं गंगारून जायचं नाही की यशानं हिरळून. स्थितप्रज्ञ राहायचं. आयत्या मिळालेल्या घाबळाला कधी बळी पडायचं नाही. काळोखाच्या आणि निराशेच्या गर्तेत कधी रुतायचं नाही. अरे सूर्य, चंद्र, तारे सगळे तुझ्या रक्तात वास करतात. उठायचं, लढायचं, 2 द्यायचे, 2 घ्यायचे, पण फसून यश नाही मिळवायचं. युद्धपथ, विजयपथ, अग्निपथ, पथावरील प्रत्येक अग्निदिव्यास हिमतीनं समोर जायचं. युद्धपथावरील प्रत्येक अग्रक्रमणास पूर्ण तयारीनिशी थोपून धरायचं आणि विजयपथ समृद्ध करायचा. तो नियमानं, मूल्यानं आणि आशयानं अर्थपूर्ण असणाऱ्या छोट्या छोट्या पराक्रमाने. हा युद्धपथ हा फक्त लाठी काठी तलवार बंदुकीच्या फैरींचा नाही, तो आहे मानवतेची शांततापूर्ण सेवा करत गरिबांच्या, पीडितांच्या जखमांवर, वेदनांवर शक्य तेव्हा प्रेमाची फुंकूर मारत आणि अडचणीत अडकलेल्यांना देता आलं तर मदतीचा, सहकार्याचा हात देत केलेला अर्थपूर्ण आयुष्य प्रवास. पोलीस सेवेत अजून 18 वर्ष आणि जोपर्यंत गात्रात प्राण आहे तोपर्यंत अविरत, न थकता, न थांबता, न भीता, ना संभ्रमात जाता मार्गक्रमण करायचं आहे. ध्येय फक्त एकच आहे, मृत्यूशी गाठ बांधताना प्रेमाच्या, सेवेच्या, मदतीच्या, व्रताच्या, प्रामाणिक प्रयत्नांच्या सुरुकुत्या चेहऱ्यावर चमकतील. ध्येय गाठताना मान कधी झुकणार नाही आणि स्वाभिमान कधी शरमणार नाही. स्वतःच्या नजरेतून स्वतः कधी उतरणार नाही. न थकता, न थांबता, न भीता, न संभ्रमात जाता चालत राहील. हे भारत माते तुझ्या सेवेसाठी, तुझ्या संरक्षणासाठी. जय हिंद.